आता एक मोठी बातमी आहे पुण्यात जिवंत बॉम्ब आढळलाय। हडपसरच्या कामधेनू स्टेटसमधील एका नामांकित रुग्णालयासमोर बॉम्ब आढळून आलाय। 7 तासांचा वेळ सेट करून घातपात घडवण्याचा डाव असल्याची माहिती मिळते। घटनास्थळावर आता बॉम्ब शोधक पथक देखील दाखल झालेले आहे। बघा मोठी बातमी आहे। या घटनेने पुणे शहरात एकच खळबळ उडालेली आहे। पुण्यात चक्क जिवंत बॉम्ब आढळलेला आहे। घटनास्थळावर आता बॉम्ब शोधक पथक देखील दाखल झाले। आपण थेट जाऊया पुण्यामध्ये। आमचे प्रतिनिधी सागर आवड आपल्याशी जोडले गेलेले आहेत। सागर, मोठी बातमी आहे, कोणी हा जिवंत बॉम्ब ठेवलाय, पोलिसांचं काय म्हणणं आहे आणि सद्यस्थिती काय आहे? नक्की आपण जर पाहिलं तर गजबजलेला हा परिसर आहे आणि याच परिसरामध्ये कामधेनू जी सोसायटी आहे त्या ठिकाणी पार्किंगमध्ये हा जिवंत बॉम्ब जो आहे तो ठेवण्यात आलेला होता आणि त्या ठिकाणच्या नागरिकांनी काहीतरी संशयास्पद वस्तू आहे म्हणून ती आणून बघितली तर त्यावरती टाइम जो आहे तो सेट केलेला होता। त्याचा फोटो जो आहे तो साम टीव्हीच्या हाती लागलेला आपण पाहू शकतो की त्याच्यावरती कामधेनू इस्टेटमध्ये हा जिवंत बॉम्ब जो आहे तो सापडलेला होता आणि 7 तासाचा वेळ जो आहे तो या बॉम्बवरती सेट केलेला होता। गजबजलेला हा सगळा भाग आहे। ही खबरदारी घेतली आणि यानंतर नागरिकांनी हा बॉम्ब पोलिसांच्या स्वाधीन केला आणि पोलिसांनी हा बॉम्ब जो आहे त्या ठिकाणाहून घेऊन गेलेले आहेत आणि रिकाम्या जागी बीडीएसचं पथक आली त्या ठिकाणी रिकामी करण्याचं काम जे आहे ते बीडीएसच्या पथकाकडून एका मोकळ्या मैदानामध्ये सुरू असल्याची माहिती जी आहे ती आता हाती लागलेली आहे। नेमका हा बॉम्ब कुणी आणला, का आणला आणि सागर आणि याच्या पाठीमागे कुणाचं कटकारस्थान काय होतं का ते देखील पाहणं खूप महत्त्वाचं आहे। पोलीस चौकशीत सगळी माहिती समोर येईलच। सागर, तुम्ही सध्या सविस्तर जी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। बघा पुण्यात 7 तासांचा वेळ सेट करून हा बॉम्ब एका हॉस्पिटलच्या इथे ठेवण्यात आला होता।